काय रे, रक्तदान शिबिराचं निमंत्रण द्यायला आजही घरी आला होतात ना? पण तुमचे डोळे मला शोधत असतील. पण काय करणार रे राजांनो, नियतीनं सगळंच हिरावून घेतलं बघा. हरकत नाही. मला आजही आठवतंय, तुम्ही हक्काने माझ्याकडे यायचा, दादा आपण रक्तदान शिबिर भरवतोय, उद्घाटनाला तुम्ही आलाच पाहिजे. तेव्हा मी म्हणायचो, अरे बेट्या, माझाच वाढदिवस आणि मलाच कशाला बोलवतोय, तू दुसरे प्रमुख पाहुणे बोलव ना. आज माझी लाडकी लेकरं आली आहेत बघ. जयड्या, खूप दिवसांनी भेटून छान वाटलं रे बघ. उत्तम काम करतोयस, मी बघत असतो तुला इथून. आईची काळजी घे रे जयड्या. तुझे डॅडी इथं सुखात आहेत बघ. फक्त थोडी आठवण येत असते तुम्हा सगळ्यांची. आदिती, बारा, काय ग, आजही किती हळवी होत असतीस माझ्यासाठी. नको एवढी हळवी होत जाऊस तू. तुलाही आज इथे बघून खूप छान वाटलं बघ. बेटा, दादा आजही तुमच्यातच आहे. ये सना बाळा, काय ग, आजही रडतीयस का माझ्या आठवणीत? नका रे, तुमचं हळवं होणं मला इथे त्रास देतं खूप. सना, उत्तम काम करतेस तू, मी बघतोयस तुला. माऊली, विक्रम, ये माझ्या पठ्ठ्यांनो, तुम्ही काळजी घ्या रे. विक्रम, तुझं अभिनंदन रे बेटा. लेकरांनो, आपली राष्ट्रवादी जपा. आपण शेवटपर्यंत कामाची माणसं म्हणूनच ओळखलो गेलो पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. या बरं, तुम्ही चौघांनी जरा जवळ या. मला घट्ट मिठी मारू द्या तुम्हाला. थोडं एकटं वाटतं ना दादाला इथे म्हणून. सोमनाथ, तू आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून जो हा प्रकल्प हाती घेतलाय, तो खरंच कौतुकास्पद आहे. 2018 पासून तुम्ही सगळ्यांनी जे माझ्या नावानं फाउंडेशनची सुरुवात करून अनेक प्रकल्प हाती घेतले, त्या अंतर्गत बारामतीमध्ये सर्वात मोठं रक्तदान शिबिर तुम्ही भरवता. 2020 ते 21 तुम्ही सगळ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून कोविड योद्धा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली. ज्यावेळेस सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही तिथं होतात. कोविड मध्ये जेव्हा रक्त, प्लाझ्मा आणि प्लेटलेटचा तुटवडा जाणवत होता, तेव्हा याच फाउंडेशनने गरजू रुग्णांना मदत पोहोचवली होती. असंच काम सुरू ठेवा. आणि बारामतीकरांना एकच सांगणं आहे, आपली जी परंपरा आहे रेकॉर्ड ब्रेक करण्याची, ती या वर्षीही कायम ठेवा. आणि अजित दादा, यूथ फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद द्या. कारण रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे, हे सगळ्यांना माहित आहे. चला, आज पूर्ण बारामतीत खूप साऱ्या कार्यक्रमांचं आमंत्रण आलंय. तिकडेही जावं लागेल, तिथे सुद्धा हजेरी लावावी लागेल. आणि हो रे, दादाला विसरून नका जाऊ. असंच जोमाने काम करत राहा, हीच मला खरी श्रद्धांजली ठरेल. काळजी घ्या. तुमचाच दादा.